हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? तर मी पण मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही देखील मस्त असाल आणि मजेत असाल. तर सकाळी सकाळी उठणं कधी कधी ना खूप कंटाळा येतो उठायचा. कधी कधी खूप उठल्यानंतर फ्रेश वाटतं. म्हणजे ज्या दिवशी फ्रेश वाटतं ना त्या दिवशी मी नक्की व्हिडिओ शूट करते. तर आज मला फ्रेश वाटत होतं म्हणून मग मी व्हिडिओ शूट केला. तर उठले त्यानंतर जेवढं माझ्याच्याने होईल तेवढं मी फ्रेश होते. मग फ्रेश झाले त्यानंतर मग सुरुवात केली स्वयंपाकाची. कारण डबा द्यायचा होता नायराला आणि तुम्हाला तर माहिती आहे नायराचे 2 डबे असतात आणि त्यात नायराला फ्रूट वगैरे दिलं तर ती कधीच खात नाही. ते तसंच्या तसंच रिटर्न येते. त्यामुळे मग मला काहीतरी शिजवूनच अन्न तिला द्यावं लागतं. म्हणून मग 2 डबे होतात आणि मग सकाळची घाई गडबड तर सगळ्यांना माहितीच आहे कशी असते. तर मी आज फक्त नायरासाठीच भाजी बनवणार होते. तर नायरा तर जाणारच होती. त्याचबरोबर आज तिच्या पप्पांना पण जायचं होतं कारण आज ड्रायव्हर येणार नव्हता. त्यामुळे त्यांचा पण जे नाश्त्याचं आहे ते नियोजन आत्ताच करायचं होतं. कारण शाळेत सोडून आल्या मग त्यांना पण पुढे जायचं होतं. म्हणून मग मी 3च बटाटे घेतले, जास्त बटाटे घेतले नाही. 3 बटाट्यांची भाजी दोघांसाठी भरपूर झाली. म्हणून मग 3 बटाटे घेतले. त्यानंतर मग ते भाजीची तयारी केली. तर बटाट्याची भाजी आहे ना बनवण्यासाठी मी सगळ्यात अगोदर कढई गरम झाली, त्यामध्ये तेल टाकलं, राई जिरं टाकलं आणि त्यानंतर आहे ना थोडंसं लसूण ठेचून टाकला आणि कांदा टाकला. कांदा मस्त असा लाल झाला की त्याच्यामध्ये कढीपत्ता पण घातला. 2 मिरच्या घातल्या होत्या, जास्त नाही घातल्या, 2च मिरच्या घातल्या होत्या छोट्या कारण नायरा तिखट खाते. तर म्हणून 2च घातल्या होत्या आणि मग नंतर मस्त असे बटाटे जे होते बारीक बारीक कट केलेले होते ते मी त्याच्यामध्ये घालून घेतले. तर मी अगोदर विचार केलेला लांब लांब पीस करेल, पण ते खूप छोटे छोटे होते बटाटे म्हणून मग तसे नाही केले. तर मग असेच क्यूबमध्ये कट केले आणि टाकले. त्यानंतर फक्त हळद आणि मीठ घातलं, बाकी मसाला वगैरे काही घातला नाही. कारण नायराला अशी पिवळीच भाजी आवडते, मसालेवाली तिला आवडत नाही जास्त. म्हणून मग ती पिवळी बनवून दिली ना तर ही पण ती खूप याने खाते. नाहीतर तिला फक्त ते शिजवून बटाट्याची जी पिवळी भाजी बनवली जाते ना ती आवडते. तर हिंग घातलं थोडंसं, कारण बटाटा होता थोडासा डायजेशनसाठी, म्हणून मग हिंग पण घातलं थोडंसं आणि मस्त असे बटाटे परतून घेतले. आणि अर्धच टमाटं होतं माझ्याकडे ठेवलेलं होतं, अर्धं टोमॅटो ठेवलेलं होतं. तर ते मी त्याच्यामध्ये घातलं. तर ते घातलं आणि मस्त असं हलवून घेतलं. त्यानंतर झाकण ठेवून मस्त अशी भाजी शिजू द्यायची. बटाटा शिजला की आपली भाजी मस्त बनते. तोपर्यंत लगेच पीठ मळायला घेतलं. तर आज पीठ थोडं जास्त घेतलेलं होतं कारण आज बाबा येणार होते. त्यामुळे मग त्यांचं पण जेवण होतं, दुपारी ते पण जेवायला येणार होते. म्हणून मग नायराचे आजोबा, त्यामुळे मग चपात्या पण जास्त करायला घेतल्या. आणि मग सकाळी चपात्या जेव्हा बनवायला घेतल्या तेव्हाच मी विचार करूनच जास्त घेतले गोळे काढून आणि बाकीचं पीठ ठेवलं. कारण नायराच्या पप्पांचं देखील त्याच्यामध्येच नाश्ता लगेच बनवून ठेवणार होते, नाहीतर मग मला आल्या आल्या चहा पिण्याची पण फुरसत भेटली नसते आणि त्यांचंच नाश्त्याची पण गडबड झाली असती. म्हणून मग मी लगेच विचार केला, एक आता तवा गरम झालेलाच आहे तर एकत्रच जास्त बनवून घेऊ. तर नायराला एका डब्यामध्ये भाजी चपाती दिली आणि थोडंसं पनीर आणलं होतं, त्याचे परोठे बनवले. तर एक ब्रेकला तिला पनीरचा परोठा आणि एका ब्रेकला भाजी चपाती, असे दोन्ही ब्रेकचे 2 डबे तिचे झाले. म्हणून हा पनीर परोठा. तर तुम्हाला जर पनीर परोठ्याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला रेसिपी देईल. सिंपल असं बनवलेलं आहे, जास्त काही तामझाम केलेलं नाही आणि मुलं खूप आवडीने खातात, पूर्ण संपवतात अगदी पनीरचा परोठा असा बनवून दिला की. तर 2 बनवून घेतले परोठे आणि बाकीच्या चपात्या बनवून घेतल्या दोघांच्या. आणि मग 2 परोठे बनवून ठेवले, एक नायरा दिला, एक तिच्या पप्पांसाठी बनवून ठेवला. आणि नायराचं पाणी साईडला तुम्हाला दिसतंच आहे, साईडला पाणी गरम होतं आहे. त्याचबरोबर पराठा भाजत भाजत मी लगेच तिचा भाजी चपातीचा जो डबा होता तो पण भरून घेतला आणि परोठा थोडा थंड व्हायला ठेवला. कारण की मग परोठा तो एकदम असं पाणी सुटल्यासारखं होतं. तर परोठा बघा माझा कसा टम्म फुगला आहे. तर परोठा भाजून झाला तोपर्यंत ना मी मध्ये जाऊन नायराला उठवून आले होते. ॲक्च्युली मी जेव्हा चपाती बनवायला सुरुवात करते ना तेव्हाच जाऊन नायराला उठवते. तर मग नायराच्या पप्पांचं जे होतं नाश्त्याचं जेवण ते मी हे आपलं गरम चपातीचा जो डबा असतो त्याच्यामध्ये ठेवलं आणि बाकीचं नायराचं टिफिन वगैरे भरलं, तिची तयारी केली आणि मग आम्ही डबा वगैरे जे भरायचं राहिलं होतं ते मी सगळं तिचं पॅक केलं तिची तयारी करून झाल्यानंतर. आणि मी पण तयार झाले जाण्यासाठी आणि मग आम्ही निघालो. हे बघा हिची सकाळी सकाळी पण मस्तीच चाललेली असते, काय शोधाशोध करत असतात माहिती नाही. किती घाई गडबड असते त्यांची आपली चाललेली असते. तर हे बघा उशीर झालेला म्हणून आम्ही एवढ्या घाईघाईने गडबडीने निघालो होतो जायला शाळेत. आणि ह्यांना कधीच कसली घाई नसते, कितीही उशीर होऊ दे, त्यांचं आरामाने सगळं चाललेलं असतं. बघा
काय घेऊन येते हातामध्ये, शाळेतनं येताना पण तेच असतं हातात वस्तू आणि जाताना पण तिच्या हातामध्ये असतं. तर हे बघा किती म्हणजे सकाळी सकाळी सगळ्यांचीच ही घाई असेल. तर मग तिला मी शाळेत सोडलं. तर कदाचित उद्यापासून मला बाबा आल्यामुळे मग मला नाही जायला जमणार, म्हणून मग मी विचार केला आज जे मी 2 ते 2.5 महिन्यापासून जे मी डेली रुटीनमध्ये हे करत आले, मी रोज सकाळी तिला शाळेत सोडायला जायचे. तर मग आज माझा शेवटचा दिवस होता, म्हणून मग मी विचार केला आजचा व्हिडिओ तर बनलाच पाहिजे. मग मस्त असं शाळेत सोडलं नायराला. त्यानंतर मग सूर्य असा मस्त रस्त्याने दिसला तर खूप छान वाटलं सूर्य उगवताना. मग येता येता भाजी पण घेऊन आले. घरी आले मग मशीन लावायची राहिली होती, म्हणून मग पाणी तर 7 वाजता येतच आमचं, म्हणून मग मशीन लावून घेतली कपड्याची. आणि मग काय कपडे धुवायपर्यंत बाकीचे आपले सगळे कामं होतात, तोपर्यंत मशीन पण पूर्ण होऊन जाते. म्हणून सगळ्यात अगोदर मी आल्या आल्या मशीन लावून घेते, म्हणजे मग माझे पुढचे कामं जे आहेत ते इझिली होऊन जातात. आणि बेड साफ न करता सगळ्यात अगोदर फक्त ना चादरी ज्या होत्या ना, आम्ही रात्री अंगावर घेऊन झोपलेलो होतो, तर त्या तशाच होत्या. ॲक्च्युली सकाळी सकाळी एवढी घाई असते की त्याच्यामध्ये हे सगळं करणं जमत नाही. मग काय पहिलं मुलांना शाळेत सोडणं हे महत्त्वाचं असतं, कारण 1 मिनिट लेट झालं तरी गेट बंद होतं, त्यामुळे हे सगळं जमत नाही. म्हणून मग आल्यानंतर मी चादरी वगैरे सगळ्या ज्या आहेत त्या घड्या मारून घेतल्या. आणि मग मी मस्त असं, कारण नायरा गेल्यानंतर माझी एनर्जी गेलेली असते, म्हणून मग मला गरज असते ती म्हणजे सगळ्यात अगोदर चहाची. म्हणून मग नायराच्या पप्पांचं जे आहे नाश्ता त्यांना काढून दिला, त्यांचं पण ते रेडी झाले होते तोपर्यंत. आणि मस्त असा चहा बनवला, ब्लॅक टी, आणि दोघांनी चहा पिला. त्यांनी नाश्ता केला, माझा उपवास होता म्हणून मग मी नाश्ता वगैरे काही केला नाही, माझा फक्त चहा पण झाला. आणि चहा पिल्यानंतर मग माझ्यामध्ये एनर्जी आली. तर हल्ली मला संध्याकाळी आहे ना कपडे जे आहेत ते सुकलेले आहे ना काढून घड्या घालायला भेटत नाही, म्हणून मग मला हे काम एक एक्स्ट्रा लागतं सकाळी सकाळी. संध्याकाळी नाही केलं की मग ते सकाळी एक्स्ट्रा माझ्यावर पडतं, म्हणून मग सकाळी मला हे काम करावं लागतं. आता कपडे मशीनचे होतील म्हणून मग विचार केला सगळ्यात अगोदर तोपर्यंत कपडे जे आहेत वरचे ते घड्या घालून ठेवून देते. मग ते घड्या घालून ठेवले. आणि मग नंतर तर सगळ्यांचे जे होते ते ठेवले. आणि आज तर मी पंखा वगैरे सगळं मस्त असं जेवढं होईल तेवढं जास्त डस्टिंग करून बेडरूम मस्त साफ करून घेतलं, चादर वगैरे घालून घेतली. आणि बाकीच्यांच्या पेटपूजेचा विचार केला आणि मग जाऊन पुन्हा स्वयंपाकाला लागले. तर तोपर्यंत माझं पीठ आहे ना थोडंसं पातळ होतं. ॲक्च्युली हे सगळं आवरत आहे ना बेडरूम वगैरे, मग उशीर होतो, 9:30 पावणे 10, 9:30 तर होतातच कमीत कमी. मग त्याच्यानंतर आहे ना थोडंसं पीठ पण असं पातळ होतं, पण काही नाही, मला आता सवय झाली त्यात पण पिठाच्या चपात्या करायची. मग मस्त असं हुलगे भिजवलेले होते, त्याला मोड आलेले होते, त्याची उसळ बनवून घेतली आणि चपात्या बनवून घेतल्या. आणि हे बघा माझी लास्टची चपातीची हालत कशी झाली. तर चपात्या बनवून घेतल्या आणि दुसऱ्या साईडला मग लगेच आणि त्याचबरोबर एक लास्टला परत परोठा बनवून घेतला, कारण माझी लेक आल्यानंतर पुन्हा ती उसळ खाणार नाही. आणि मग ते दिवसभराचं आहे ना त्यांचं चिडचिड ती चालूच राहते. तोपर्यंत साईडला आईने चहा बनवला होता, ताईंना जायचं होतं म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी चहा बनवलेला होता. तर आमचा चहा तर झाला होता, त्यांच्यासाठी चहा बनवलेला ताईंसाठी. आणि इकडे माझी चपाती बनवून होईपर्यंत उसळ पण माझी मस्त अशी शिजवून झाली. आणि मग सगळ्यांचं जेवणाचं वगैरे सगळं आता टेन्शन मिटलं. मग आता पुढचे राहिलेले कामं आहेत ते म्हणजे घराचे बाकीचे कामं. तर नाश्ता म्हणजे सकाळी नाश्ता आणि जेवण हे जे चपाती भाजी बनवून झाले ना की आमच्याकडे नाश्ता आणि जेवण दोन्ही होऊन जातं. त्याच्याबरोबर काही नाश्ता जरी बनवला असेल ना तरी चपाती भाजी आमच्याकडे लागते म्हणजे लागतेच. म्हणून मग असं वाटतंच बाकीचं इतराच्या भानगडीत पडण्यापेक्षा आहे ना चपाती भाजी बनवलेलंच इझी असतं. तर पनीर परोठे सगळे खात नाही, त्यामुळे मग नायरा आणि तिच्या पप्पांनाच बनवलेलं होतं. आणि माझा तर उपवास होता म्हणून मला काही टेन्शनच नव्हतं. तर ही होती माझी मस्त आजची हुलग्याची उसळ आणि सकाळी बनवलेली बटाट्याची भाजी. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो करा. आणि पनीर परोठाची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. बाय बाय.